वर्ग उभे त्यांना विनंती करतोय का बसण्यासाठी खूप जागा आहे. आपण सगळी व्यवस्था केलेली आहे. सर्वांचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मी प्रेक्षक वर्गाच्या गेटमध्ये उभे आहेत त्यांना विनंती करतोय की आपण बसून घ्यायचं, कारण उगाच आपल्याला गर्दी वाटते आणि मान्यवर देखील येत आहेत. त्यामुळं आपण सर्वांना विनंती कृपया आपण बसून घ्यायचं आहे. प्रवेशद्वारापाशी जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत कृपया बसून घ्यायचं आपण. या ना, खूप जागा मित्रांनो. धन्यवाद. खरं तर मुरुड तालुक्यातील जो रसिक प्रेक्षक वर्ग आहे एक आदर्श रसिक प्रेक्षक वर्ग आहे. अगदी नेहमीच सगळ्याच स्पर्धांना खऱ्या अर्थानं तन आणि मनापासून या ठिकाणी सपोर्ट करत असतो आणि म्हणून आज मुरुड तालुका खऱ्या अर्थानं ही जी झेप घेतोय याचं कारणच ते आहे. एक छोटंसं रोपटं मात्र होतं, परंतु ह्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपण पाहतोय. इवलेसे रोपटे लावी येल दरी तसा वेलू गेला गगनावरी. खऱ्या अर्थानं हे आपण प्रत्यक्षात अशी या ठिकाणी पाहतोय. मुरुड तालुका कबड्डीच्या दृष्टिकोनातून जरी अगदी काही वर्षांपूर्वी देखील मुरुडचं नाव होतं आणि आता अजून देखील या खऱ्या अर्थानं मुरुडचं नाव वाढतोय, परंतु अनेक वेळेला मुरुड या ठिकाणी कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं समालोचन करताना अनेक वेळेला आमच्या मुरुड तालुक्यातील खेळाडूंना आम्ही आवाहन करत असतो की भविष्यात येणाऱ्या किंवा भविष्यात जे आपलं उज्ज्वल भवितव्य ज्या लीगच्या माध्यमातून प्रो कबड्डीच्या माध्यमातून होत असतं अशा प्रो कबड्डीला खऱ्या अर्थानं आपण आव्हान द्यायचं आहे आणि अशा प्रो कबड्डीमध्ये आपला खेळाडू गेला पाहिजे. आपल्या तालुक्यातील अनेक खेळाडू हे प्रो कबड्डी स्टार झाले पाहिजे. हे एक मनाशी स्वप्न, हे एक उराशी स्वप्न ठेवून आपला खेळ मात्र आपल्याला करायचा आहे. हे मात्र निश्चित, कारण ध्येय असलं पाहिजे आणि त्या ध्येयाला गाठण्यासाठी आपण पुढे जायला पाहिजे. आपले पाय पुढे सरसवायला पाहिजे. रतीश हा देखील मुरुड तालुक्यातील एक आक्रमक चढाई करणारा कबड्डीपटू आहे. उत्तम खेळ रतीशच्या माध्यमातून अनेक वेळेला होत असताना पाहतोय. अर्थातच विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन या संघाच्या माध्यमातून. तर प्रतिस्पर्धी संघ कैवल्य 7 स्टार. मिथुन भोये कैवल्य 7 स्टार संघाचा काही रूल्स आहेत, काही नियम आहेत आणि त्या नियमांना अनुसरून मित्रांनो ही कबड्डी स्पर्धा मात्र होते. इन करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं, कारण यापूर्वी एक नियम निश्चितपणे आता मात्र चांगल्या पद्धतीनं आपण त्याची अंमलबजावणी होत असताना पाहतोय. अनेक वेळेला संघाच्या खेळाडूंचा खेळ होत असताना टी शर्ट पकडलं जातं आणि टी शर्टवर चढाईपटू बाद होत असतो, परंतु अनेक वेळेला आता चांगले निर्णय त्या ठिकाणी येत असतात. खरंच जर तशा पद्धतीनं होत असेल तर तसा न्याय देखील प्रतिस्पर्धी संघाला दिला जात असतो. म्हणून त्याकरता काही नियम केले गेले. आता मात्र रोजित माळी हा देखील एक चांगला कबड्डीपटू आहे. विविध गटाच्या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यानं आपलं स्थान निर्माण केलं, ज्यानं आपलं वर्चस्व निर्माण केलं असा खेळाडू अर्थात रोजित माळी आता मात्र इथे चक्रव्यूहात अडकतोय. तो म्हणजे विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन या संघाच्या. आज संपूर्ण या संध्याकाळच्या सत्रामध्ये, संपूर्ण या रजनीमध्ये निश्चितपणे अशा अनेक बहारदार खेळाडूंचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळणार. आता मात्र 3 नंबरची जर्सी प्रदान केलेला पियुष एक उंच पुरा खेळाडू आपला खेळ नक्कीच या 13x10च्या मैदानावर करत असताना आणि एक प्रतिष्ठेची लढाई आहे मित्रांनो, कारण येथे फक्त संघ नाहीये तर या संघाच्या मागे संघ मालक देखील आहे. सुंदर एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन मात्र आपण या ठिकाणी पाहिलं. ते विवांत या खेळाडूच्या माध्यमातून खूप सुंदर असे अनेक प्रसंग अगदी सामन्याच्या शेवटापर्यंत मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका चांगल्या गतीनं प्रगती करणारा हा कबड्डी खेळ आहे. संकेत चढाईसाठी मात्र संकेत येतोय. संकेत देखील अनेक ठिकाणी यशस्वी झालेला कबड्डीपटू आहे. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये देखील आपलं चांगलं त्या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध करणारा कबड्डीपटू आहे. आणि असे अनेक कबड्डीपटू आज देखील
आपण इथे पाहतोय हळूहळू रसिक प्रेक्षकांचा देखील कळ या मैदानाच्या बाजूने येतोय। अनेक रसिक प्रेक्षक वर्ग अगदी ह्या कबड्डी स्पर्धेच्या सुरुवातीपासून निश्चितपणे थांबलेले आहेत आणि ह्या कबड्डीचा आनंद मात्र घेत आहेत। एक आगळी वेगळी कबड्डी स्पर्धा करण्याचं ठरवलं आणि ती प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी उतरवली। जे आयोजक नक्कीच सांगेन, नितीन कमाने असतील, संतोष भोईर असतील, चेतन माळी असतील, संदीप कमाने असतील, शैलेश पाटील असतील, अभित गायकर असतील, कल्पेश कांबळे असतील, संकेत म्हात्रे, गणेश कमाने, मिलिंद पाटील, योगेश चौगले, प्रतीक गुंड, अजय कोतवाल, अल्पेश पाटील, श्रेयस मार्गे, केतन पाटील, धनंजय नाईक, मिथुन भोई, स्वागत चवरकर, विराज गुंड, विपिन कमाने, सुभाष माळी आणि सुमित देवेकर असे अर्थातच आणि मुकेश पाटील अशा अनेकांना या ठिकाणी ठरवलं की ही स्पर्धा करायची आणि नितीन कमाने गेली अनेक दिवस या कबड्डी स्पर्धेच्या मागे आहेत। कारण एकदा करायचं बोलल्यानंतर करायचं, ठरवलं बोलल्यानंतर ठरवायचं आणि ठरवलं ते सत्यात उतरवायचं, हाच नेहमी ज्यांचा टास असतो आणि ते आज खऱ्या अर्थानं सत्यात उतरवलेलं आपल्याला पाहायला मिळतं। 1-3 असा गुणफलक मात्र इथे लागलेला आहे। कारण ह्या अगोदरच्या सामन्यामध्ये संकल्प कन्स्ट्रक्शन हा संघ मात्र विजयी झाला होता। आता मात्र या स्पर्धेतील दुसरा सामना आपण पाहतोय, विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन वर्सेस कैवल्य सेवा स्टार। दोनही संघ तुल्यबल आहेत, दोनही संघ मजबूत आहेत। गिरधर भोईर कबड्डीचा एक खूप मोठा अनुभव, खूप चांगला अनुभव गिरधर भोईरच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष रायगड जिल्ह्यामध्ये मित्रांनो त्यावेळेला सुद्धा पाहिला। कारण प्रामुख्यानं उंडरगाव या गावामध्ये उत्तम खेळ ज्याच्या माध्यमातून झाला गिरधर भोईर आहे, जुना जाणता कबड्डीपटू आहे। अनेक मोठमोठ्या कबड्डी स्पर्धांचा अनुभव, अनेक मोठमोठे कबड्डीपटू ज्यानं पाहिले ज्यांच्यामध्ये खेळला असा खेळाडू आहे। आणि निश्चितपणे ही कबड्डी स्पर्धा एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची कबड्डी स्पर्धा म्हणून ह्या मुरुड चॅम्पियन ट्रॉफीकडे मित्रांनो आपण पाहतोय तेव्हा मात्र आपल्याला ही स्पर्धा पाहिल्याशिवाय राहवत नाहीये। कारण एक आगळं वेगळं आयोजन आहे, आगळं वेगळं नियोजन आहे आणि या नियोजनाखाली मात्र ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा खेळली जाते। पियुष पुन्हा एकदा चढाईसाठी येतोय। प्रत्येकानं ठरवलंय या स्पर्धेमध्ये विजयी व्हायचं आहे, परंतु विजयी एकच होणार आहे, म्हणजेच अंतिम विजयी एकच होणार आहे। स्पर्धेमध्ये हरणारा जिंकणारा प्रत्येक जण विजयी झालेला असतो। फक्त क्या बात आहे, मिथुन भोईर मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने खेळाडू वृत्तीचं या ठिकाणी प्रदर्शन भरवतोय आणि एक गुण अर्थातच प्रतिस्पर्धी संघाला जातोय, तो म्हणजे विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन या संघाला। पुन्हा एकदा निर्णय, 7 गड्यांमध्ये खेळला जाणारा कबड्डी खेळ प्रामुख्यानं 7 समुद्रापलीकडे गेला आणि त्याचा प्रतिसाद मात्र या मुरुड नगरीमध्ये उठला। कारण या ठिकाणी होणारी कबड्डी स्पर्धा देखील चॅम्पियन्स कबड्डी स्पर्धा असली तरी ही लीग स्पर्धेच्या माध्यमातून ही खेळली जाते। लीग स्पर्धा म्हटलं की अनेक नियम आले, अनेक अटी आल्या आणि खेळ देखील तसा झाला, मग नियोजन देखील कमी करून चालत नाही मित्रांनो। तशाच प्रकारचं नियोजन देखील या स्पर्धेला द्यावं लागतं, तशाच प्रकारची आखणी देखील या मैदानाला करावी लागते, तशा प्रकारचा रंग या कबड्डीमध्ये भरावा लागतो। आणि ह्या चहू बाजूने विचार केला तर विविध रंगसंगतीमध्ये अनेक आयोजनाच्या आणि नियोजनाच्या माध्यमातून मात्र ही कबड्डी स्पर्धा एक सजलेली आणि नटलेली मात्र आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा या ठिकाणी रोजेत माळी पुन्हा एकदा पकडेमध्ये सापडतोय, पुन्हा एकदा सूर मात्र गवसत नाहीये। आशा मात्र मोठी आहे, आकांक्षा मात्र मोठी आहे, आकांक्षां पुढती गगन मात्र ठिंगळे। या आकांक्षा मित्रांनो आपल्याकडे असला पाहिजे तरच आपल्याला या कबड्डीचं स्वप्न पूर्ण होणार आहे। 4-3 म्हणजेच एक अटीतटीची लढत, म्हणजेच एक आक्रमक पद्धतीचा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो। दोनही संघ प्रशिक्षक एका बाजूने योगेश जयस्वाल आणि नक्कीच कानमंत्र देण्याचा मात्र प्रयत्न हा अनेक वेळेला प्रशिक्षकाच्या माध्यमातून मात्र होत असतो। मग या आयोजकांनी देखील ठरवलं की या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये उत्तम प्रशिक्षक आणि उत्तम कर्णधार अशा दोघांना या ठिकाणी आपल्याला सन्मानित करायचं आहे।
मग त्यामध्ये देखील दूरदृष्टीपणा ठेवला गेला आणि ठरवलं जो उत्तम प्रशिक्षक असेल तर भविष्यात होणाऱ्या कबड्डीसाठी देखील आपल्याला कदाचित चांगल्या पद्धतीचं कार्य करू शकेल. आणि आता मात्र गिरीधर होईल बाद होतो. आणि मित्रांनो लक्षात घ्या काय पोझिशन लक्षात घ्या काय असेल ती. इथे लीग कबड्डी स्पर्धा हे प्रथम सगळ्यांनी लक्षात घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या, आपले जे नियमावली आहे, संघ प्रशिक्षक असतील, खेळाडू असतील, आपण जी नियमावली आहे ती लक्षात घ्यायची आहे. सामनाधिकारी आपल्याकडे अधिकार आहेत, आपण त्याचा पूर्णपणे वापर करायचा आहे. कारण कोणत्याही प्रकारे ही स्पर्धा युट्यूब माध्यमातून काहीही चुकीचं गेलं नाही पाहिजे. अरे पण सगळेचे सगळे पुढे येत आहे, मला कळत नाहीये मित्रांनो. युट्यूबला कबड्डी स्पर्धा आहे, आपण खेळाडू आहात, तुम्ही या ना सगळे असं ग्रामीण पद्धतीच्या कबड्डी या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला अपेक्षित नाहीये. नितीन कमाने प्लीज, इथे नियम आहेत ते नियम एकानं फक्त बोलायचं आहे, बाकी सगळेचे सगळे पुढे येतात. ऋषिकेश बेडेकर प्लीज, आपण कोणती स्पर्धा खेळतोय याचा थोडासा आपण भान ठेवायचं आहे. कारण आपण नियमावली दिलेली आहे, कुठीत काळ घेतल्यानंतरच कोचने आपण बॉक्समध्ये येऊन काय मार्गदर्शन करायचं आहे. कोणत्याही प्रकारे चुकीचं काही दिसता कामा नाही. एक नियमबद्ध शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचं नाव आपल्याला गाजवायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या खेळाडूंना कोणत्याही प्रकारे चुकीची गोष्ट आपण स्वतः दाखवायची नाहीये. त्या ठिकाणी सामनाधिकारी योग्य जो काही निर्णय असेल तो मिळणारच आहे आणि तोच मात्र अंतिम राहणार आहे. निश्चितपणे मित्रांनो, इथे अनेक नियम मी मगाशीच म्हटलं होतं की अनेक नियम असतात या प्रो कबड्डीमध्ये आणि ॲज अ सेम आहे या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा देखील. ज्यावेळेला सुपर टॅकलचा देखील नियम आहे. सुपर टॅकल्स म्हणजेच काय, ज्यावेळेला मैदानामध्ये 3 आणि 3 पेक्षा कमी खेळाडू असतील आणि अशा वेळेला जर त्या ठिकाणी चढाईपटूला पकड झाली तर सुपर टॅकल सक्सेस होतो. मग 3 मध्ये पकड झाली तरी सुपर टॅकल सक्सेस, 2 मध्ये पकड झाली तरी सुद्धा सुपर टॅकल सक्सेस, 1 मध्ये पकड झाली तरी सुद्धा सुपर टॅकल सक्सेस होते. परंतु ज्या वेळेला मैदानामध्ये 4 खेळाडू असतात आणि जेव्हा एखादा चढाईपटू मैदानामध्ये येतो आणि हा मैदानामध्ये आल्यानंतर जर एखादा चौथा खेळाडू आहे, हा जर सेल्फ आउट झाला म्हणजे स्वतः कोणाचाही स्पर्श न होता जर तो मैदानाच्या बाहेर गेला तर मात्र सुपर टॅकल्स असतो, तर तो मिळू शकतो. परंतु जर त्या खेळाडूला जो क्षेत्ररक्षणामध्ये आहे त्या खेळाडूला जर स्पर्श झालेला असेल आणि नंतर मात्र तो बाहेर गेला असेल आणि मग 3 मध्ये पकड झाली तर ती सुपर टॅकल्स नसते. हा नियम देखील सगळ्यांनी लक्षात घ्या. हा देखील नियम तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं, ज्या वेळेला प्रत्यक्षात 3 खेळाडू असतात मग 3-2-1 असतो तेव्हा सुपर टॅकल सक्सेस होते. 4 असल्यानंतर सुद्धा एखादा स्वतः बाहेर जातो कोणताही स्पर्श न होता, मग 3 राहतात, त्या 3 मध्येच त्याच्या त्या ठिकाणी सुपर टॅकल सक्सेस होऊ शकते. धन्यवाद. 6-4 असा गुणफलक पाहतोय. पुन्हा एकदा पियुष चढाईसाठी येतोय. सातत्यानं आपल्या संघाची बाजू सावरण्याचा प्रयत्न अर्थातच पियुषच्या माध्यमातून मात्र होते. आता मात्र या ठिकाणी निश्चितपणे सुपर टॅकल सक्सेस. खूप सुंदर. म्हणजेच अधिकचा 1 गुण हा कैवल्य सेवा स्टार या संघाला मात्र मिळतोय. सामना मध्यंतरासाठी थांबलेला आहे. विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन वर्सेस कैवल्य स्टार या 2 संघांमधील लढत मात्र या ठिकाणी मध्यंतरासाठी थांबलेले आहे. सुंदर असा खेळ
पहिला सामना देखील एक आगळा वेगळा आणि चांगल्या पद्धतीने खेळला गेला. दुसरा सामना देखील विघ्नहर्ता प्रशासन आणि कैवल्य सेवास्थान या दोन संघांमध्ये खेळला जातोय. जवळपास जर आपण फलकाकडे पाहिलं तर नक्कीच फलक देखील त्या ठिकाणी दाखवतोय, गुणपत्रक देखील दाखवतोय 0606. म्हणजे दोनही संघ 6-6 गुणांवर आहेत. एक चांगला खेळ, उत्तम खेळ, एक दर्जेदार खेळ. मात्र आपण अर्थात मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन ट्रॉफी 2024च्या माध्यमातून पाहतोय. तर सामना मध्यंतरासाठी थांबलेला आपण पाहतोय आणि या गुणफलक जरी आपण पाहिला तर दोन्ही संघांकडे 6-6 गुण, म्हणजे सामना मध्यंतरपर्यंत तरी बरोबरी सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. अजूनही काही वेळ सामन्याचा शिल्लक आहे, कशा प्रकारचा बदल दोन्ही संघ करतायत. तत्पूर्वी पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार गौतम स्पोर्ट्स वर्सेस जिजा एंटरप्राइजेस आपल्याला दुसरा पुकार आहे. आपण तयारीत राहायचं आहे. गौतम स्पोर्ट्स वर्सेस जिजा एंटरप्राइजेस सेकंड कॉल आहे. आपण तिसऱ्या पुकाराला आपले संघ मैदानावरती हजर करायचे आहेत. बरोबर खूप चांगली स्पर्धा आणि चांगला खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात थोडा अंधार पडल्यानंतर थोडंसं वातावरण बदलल्यानंतर मात्र गर्दी वाढत चाललेली आहे. मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. कारण एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पद्मदुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आणि 2 दिवस ही रंगणारी स्पर्धा आणि या स्पर्धेतला हा मैदानावरचा चालू असलेला सामना, त्या स्पर्धेतला हा दुसरा सामना विघ्नहर्ता कंट्रक्शन वर्सेस कैवल्य सेव्हन असा मैदानावरती चालू आहे. सामना मध्यंतरच्या पुढे आपल्याला माहिती आहे की चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण एकाच संघाकडे जर पाहिलं तर मिथुन भोईर, रुजित माळी असे 2 दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या संघाकडे जर आपण पाहिलं तर मगाशीच सांगितलं संघाने की गिरीधर भोईर ज्याला आपण कित्येक वर्ष या रायगड जिल्ह्यामध्ये जर्मन उंबरगाव या संघाकडून खेळताना देखील पाहिलंय. अनेक दौरे देखील केलेला खेळाडू आहे. आज विघ्नहर्ता कंट्रक्शन या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याच जोडीला सिद्धिक पनवेलकर हा सुद्धा रायगड जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू आहे. जरी आपला मुरुड तालुक्यातील असला तरी सुद्धा रायगड जिल्ह्याच्या कबड्डीच्या उंच शिखरावर या सर्व खेळाडूंची नावं नोंद केलेली आहेत आणि ही ओळख आहे कबड्डीची आपल्या तालुक्यातील. तर पुढील संघासाठी पुन्हा एकदा दोन्ही संघांना गौतम स्पोर्ट्स वर्सेस जिजा एंटरप्राइजेस दुसरा पुकार आपण तयारीत राहायचा आहे. सर विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन कैवल्य सेवास्थान पुन्हा एकदा मध्यंतरानंतर सामन्याला मात्र सुरुवात होते. 9-7 असा गुणफलक मात्र या ठिकाणी स्कोरबोर्डवर आपण लागलेला पाहतो संकेत. पुन्हा एकदा संकेत चढाईसाठी येतोय. कारण साखळी पद्धत असल्या कारणानं एक लीग स्पर्धा आहे, साखळी पद्धत आहे. जरी पहिल्या फेरीमध्ये कदाचित आपण पराभूत झाला असाल, पहिल्या फेरीमध्ये कदाचित आपण अनसक्सेस झाला असाल, कदाचित आपल्याला अपेक्षित यश मिळालं नसेल, म्हणजेच काय तर आपण कदाचित जिंकला नसाल, तर मला नेक्स्ट आहे मग पुढचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी संधी मात्र या ठिकाणी वारंवार मिळते. आम्ही नेहमीच सांगतो ना, ज्याला संधी मिळते तो नशीबवान. जो संधी निर्माण करतो
तो अर्थात बुद्धिमान आणि जो संधीचं सोनं करतो ना तो विजेता असतो. पुन्हा एकदा रोजित माली मैदानाच्या बाहेर. खूप सुंदर चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण निश्चितपणे विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन संघाच्या बाजूने पाहतोय. अटीतटीची लढत मात्र आहे. ज्या ज्या वेळेला भोंगा वाजत असतो, ज्या ज्या वेळेला पोंगा वाजत असतो, त्या त्या वेळेला मग समजायचं की 2 चढाया झाल्या, आता तिसरी चढाई, म्हणजे 2 चढाया ब्लँक झाल्या, आता तिसरी चढाई आली. म्हणजेच आता करा किंवा मरा, डू ऑर डाय ची मात्र लढत करावीच लागते. खेळ मात्र करावाच लागतो. आता मात्र काय होणार, आणि इथे मात्र दोनही खेळाडू मैदानाच्या बाहेर. म्हणजेच दोनहीकडे 1-1 गुण असं मात्र देण्यात येत आहे. एका बाजूला संकेत आणि एका बाजूला पियुष असे दोनही खेळाडू संघाच्या बाहेर झालेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा गुणफलक 10-9 अशा या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आमच्या रसिक प्रेक्षकांना एक चांगली मेजवानी या मुरुड चॅम्पियन लीगच्या माध्यमातून मात्र मिळते, मुरुड चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून मात्र मिळते. आणि याचा खरा आनंद मात्र आज आणि उद्याच्या 2 दिवसामध्ये आपल्याला लुटायचा. एका प्रशस्त जागेमध्ये, एका भव्य आणि दिव्य अशा या ठिकाणी जागेमध्ये ही लीग स्पर्धा खेळली जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण मात्र इथे येत नाहीये. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी मी सर्व प्रेक्षकांसाठी विनंती असेल, येणाऱ्या खेळाडूंसाठी आपली वाहनं रस्त्यामध्ये पार्क करू नका. या मैदानाच्या पुढे त्या ठिकाणी आपण त्या शेतामध्ये आपली वाहनं पार्क करू शकता. कारण अनेकांचं या ठिकाणी येणं होणार आहे. अनेक कबड्डी चाहते, अनेक कबड्डी कार्यकर्ते, अनेक कबड्डीचे पदाधिकारी, अनेक कबड्डीचे या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग मात्र मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून रहदारी वाढू नये, अर्थात तिथे येण्यासाठी डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपली वाहनं मात्र बाजूला पार्क करून ठेवा. विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन अर्थात रतीश पुन्हा एकदा मागे फिरतोय. दिनेश गाणा. शेवटचा काहीसा खेळ मात्र इथे शिल्लक असताना, आणि गुणपत्रकाकडे, गुणफलकाकडे जर पाहिलं तर मात्र 10-9 असं गुणफलक असताना मग जबाबदारी कोण घेणार आपल्या संघाला तारण्याची आणि आपल्या संघाला मारण्याची. म्हणजेच कोणता संघ मात्र आपला स्वतःला या ठिकाणी सिद्ध करणार, कोणता संघ इथे स्वतःला पुढच्या फेरीमध्ये घेऊन ठेवणार आणि कोणता संघ मात्र पराभवाच्या छायेत जाणार. थर्ड रेड मिथुन भोईर. मिथुन भोईर हा देखील एक बलाढ्य आहे. रायगड जिल्ह्यात एक नामांकित खेळाडूंमध्ये गणला जाणारा एक खेळाडू आहे. अनेक संघांचा अनुभव आहे, अनेक मैदानांचा अनुभव आहे असा हा मिथुन भोईर आहे. नामांकित आहे, प्रख्यात आहे, विख्यात आहे. आणि आता मात्र मिथुन मैदानाच्या बाहेर. जे रिअल सामनाधिकारी अर्थात त्या ठिकाणी त्यांनी मात्र निर्णय दिलेला आहे. जर आपल्याला मित्रांनो लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये जर आपल्याला कदाचित एखादा डाऊट असेल तर रिव्ह्यू आपल्याकडे दिलेला आहे. तेवढाच जर कॉन्फिडन्स आपल्याकडे असेल तर रिव्ह्यू सिस्टम आहे. एखादा रिव्ह्यू आपण घेऊ शकताय आणि आपली खात्री करू शकताय. पण एक मात्र निश्चित, रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला आवाज येत नाही सर. माईक दाबायला सांगायचं त्यांना. तो बघा त्याच्या इथे सगळं बदललं. आया बदललं. हे चॅनल बदलला रे, चॅनल बदलला का? चॅनल बदलला.
आणलेल्या ना थांबा थांबा रिव्ह्यू मात्र या ठिकाणी आहे, चॅलेंज केलेलं आहे कैवल्य 7 स्टारनं. रायडर सेफ आणि अंपायर डिसिजन आहे रायडर आउट. थर्ड अंपायर प्लीज डिसिजन. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, रायडर आउट. आणि आता मात्र आपली या ठिकाणी रिव्ह्यू संधी मिळणार नाहीये. संपूर्ण सामन्यामध्ये एकच रिव्ह्यू आहे आणि ते रिव्ह्यू मात्र आपण गमावलेला आहे. पुन्हा एकदा आपण 10-10 अशा गुणफलकावर पाहतोय. विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन वर्सेस कैवल्य 7 स्टार. प्रवेशद्वारापासून जे प्रेक्षक वर्ग उभे त्यांना विनंती कृपया आपण बसण्यासाठी खूप जागा आहे, आपण बसून घ्यायचं आहे. गेटमध्ये जे उभे आहेत, माझा आवाज जर मित्रांनो आपल्यापर्यंत येत असेल नका, खूप जागा आहे, आपण बसून घ्यायचं आहे. प्रवेशद्वारामध्ये जे उभे आहेत त्यांना विनंती आहे थोडस आपण सहकार्य करायचं. खूप जागा आहे, आपण जी गॅलरी उभी केलेली आहे त्याच्यामध्ये बसण्यासाठी खूप जागा आहे. संघमालक आहेत राजू बेडेकर, आपणास विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर या. प्रवेशद्वारामध्ये जे उभे आहेत त्यांना विनंती आहे कृपया आपण थोडस सहकार्य करायचं आहे. रतीश मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. शेवटची काही मिनिटे मात्र शिल्लक असताना एक सुंदर खेळ आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना एक चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतोय. अनेक संघमालक मात्र या ठिकाणी आज या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्व खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी मात्र निश्चितपणे आलेले आहेत. चालू सामना विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन संघाचे मालक आहेत भाई सुर्वे आणि कैवल्य 7 स्टार. कैवल्य 7 स्टार संघाचे मालक आहेत मनोज भगत. या दोनही संघमालकांना पण देखील आशा आहे की आम्ही या ठिकाणी आलो आहोत, एक कुठेतरी पॉझिटिव्ह आम्हाला बातमी मिळावी, एक कुठेतरी सकारात्मक मेसेज मिळावा, एक यशस्वीतेचा संदेश मिळावा, म्हणजेच आपला संघ जिंकावा. हे देखील अपेक्षा मात्र या ठिकाणी संघमालकांच्या माध्यमातून केली जाते. आणि का करू नये, मग संघ खेळाडू आपली देखील ती जबाबदारी आहे. आपण देखील जबाबदारीचं भान ठेवून या ठिकाणी आपला खेळ या मैदानावर व्यक्त करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येक खेळाडू पुढील संघासाठी तिसरा आणि अंतिम पुकार गौतम स्पोर्ट्स वर्सेस जिजा एंटरप्राइजेस. आपण प्रवेशद्वारापाशी यायचं आहे. गौतम स्पोर्ट्स जिजा एंटरप्राइजेस थर्ड कॉल आहे, फायनल कॉल आहे. आपण प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असणार आहे कोणत्याही प्रकारची वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण सुरुवातीपासूनच आपण पाहिलंय की थोडासा
उशीर झाला स्पर्धा सुरू व्हायला, परंतु आत्ताचं जे वातावरण मैदानावरचं तयार झालं हे आपल्याला उद्या फायनलच्या सामन्यापर्यंत, अंतिम सामन्यापर्यंत आपल्याला असं आहे. इथे मात्र मैदानात जर आपण पाहिलं तर अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच शर्तीचे प्रयत्न आणि त्यात यश मात्र विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन संघाला आलंय. एक संघिक खेळ, एक सुंदर प्रकार आपल्याला पाहायला मिळालाय. तर तिसरा आणि अंतिम पुकार गौतम स्पोर्ट्स वर्सेस झिगा एंटरप्राइजेस. आपण प्रवेश द्वारापाशी या. अशा गुणफलकावर मात्र इथे चढाईसाठी रोजित माळी, कारण काहीशा गुणांची आघाडी मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्या संघाकडे असताना आता मात्र मैदानाच्या बाहेर. नक्कीच इथे मात्र पुढील चढाई गिरधर होईल. अर्थात भाई सुर्वे यांचा संघ मालकी असणारा संघ म्हणजेच विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन. तर पलीकडे मात्र मनोज भगत यांचा कैवाला सेवा स्टार. काहीशा गुणांची आघाडी मात्र पलीकडे असताना अलीकडे मात्र काहीशे गुण येणार का अशा मध्ये निश्चितपणे गिरधर भोईर देखील चढाईसाठी याचा प्रयत्न मात्र करतोय आणि आता मात्र मैदानात अर्थात बाद होतोय. सुंदर शांत सामना, सुंदर या ठिकाणी खेळ, क्षेत्ररक्षण या दोन्ही संघाकडून पाहिलं आणि सामना मात्र इथे संपलाय 14-11 या संघाच्या गुणफलकानं. अर्थात या संघाच्या गुणफलकानं मात्र सामना जिंकलाय तो कैवल्य सेवा स्टार या संघानं.